नमस्कार मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या सतीश दीक्षित सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या धड्याचा अभ्यास करणार आहोत. या धड्याच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी झालेला आहे. त्या इंजिनिअरिंग टीचर आहेत, त्या ऑथर आहेत, लेखक आहेत, सोशल वर्कर आहेत. त्याचबरोबर इन्फोसिस फाउंडेशनच्या त्या आता चेअरमन म्हणजे चेअरपर्सन आहेत. तर त्यांनी हा लिहिलेला धडा आहे. आता धड्याचं नाव आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, म्हणजे एका भिकाऱ्याकडून शिकलेला धडा. इथे लेसन म्हणजे धडा. आता इथं धड्याचा अर्थ काय की सम पीस ऑफ विजडम दॅट वन लर्न्स टू एक्सपिरियन्स. एखादी व्यक्ती ज्यावेळेस अनुभवातून एखादे शहाणपण शिकते त्यावेळेस त्याला आपण म्हणतो मी धडा शिकलो, हे की नाही. तर असा इथं अर्थ घ्यायचा. शहाणपण एखादं शिकलं की त्याला धडा शिकलो असं म्हणायचं. तर बघूया आपण लाईन टू लाईन स्पष्टीकरण पाहूया. मीना इज गुड फ्रेंड ऑफ माईन. मीना ही माझी चांगली मैत्रीण आहे. हु इज सुधा मूर्तीज गुड फ्रेंड. मीना इज सुधा मूर्तीज गुड फ्रेंड. माईन म्हणजे माझी. शी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग गुड सॅलरी. आणि मीना ही LIC ऑफिसर आहे. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. What is Meena? Meena is an LIC officer and she is getting good salary for this post. Earn म्हणजे मिळवणे. ती चांगला पगार मिळवत आहे. But there was always something strange about her. असं असून सुद्धा बघा, परंतु तिच्याविषयी एक विचित्र अशी गोष्ट होती. नेहमी विचित्र एक गोष्ट जाणवायची. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमी दुःखी होती, उदास होती, डिप्रेस्ड होती. वेनेवर आय मेट हर आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस. मी जेव्हा जेव्हा तिला भेटायचे, MWT मीट म्हणजे भेटणे, त्याचा भूतकाळ मेट. मी जेव्हा जेव्हा तिला भेटायचे मला उदास वाटायचं. टू फील डिप्रेस म्हणजे उदास वाटणे, दुःखी वाटणे. मला दुःखी वाटायचं. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. बघा, तिच्यामध्ये जो ग्लूम म्हणजे फिलिंग ऑफ सॅडनेस होता किंवा सायनिसिझम डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड, विश्वास न ठेवण्यासारखाचा दृष्टिकोन, निगेटिव्ह ॲटिट्यूड होता, तो ती दुसऱ्यावर पसरवायची, म्हणजे दुसऱ्यावर त्याचा परिणाम होता. स्प्रेड म्हणजे पसरवणे. She never had anything positive to say on any subject or about any person. ही जी मीना होती ना, तिच्याकडं दुसऱ्या कोणत्याही विषयासंबंधी किंवा कोणत्याही व्यक्तीविषयी चांगलं किंवा पॉझिटिव्ह असं बोलण्यासारखं काही नसायचं. She never had any positive thing to say about any subject or any person. आता इथं सुधा मूर्तींनं उदाहरणं दिलेली आहेत काही. फॉर इन्स्टन्स, आय माइट से टू हर. जर मी तिला म्हटले, मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. ना तुला माहिती आहे का की राकेश हा त्याच्या शाळेमध्ये पहिला आलेला आहे. लगेच मीनाचं उत्तर काय असेल पहा. इमिजिएट, मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स, लगेच ती उत्तर काय द्यायची, प्रतिसाद काय द्यायची, वुड बी टू बी लिटल द अचिव्हमेंट. टू बी लिटल म्हणजे एखादी गोष्टीला कमी लेखणे किंवा किरकोळ समजणे. ती लगेच किरकोळ समजायची. जी गोष्ट मिळवली आहे, साध्य केलेली आहे, अचिव्हमेंट केलेली आहे, त्याला किरकोळ समजायची. आणि ती उत्तर कशी द्यायची बघा. नॅचरली
नैसर्गिकरित्या ती काय म्हणायची, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. ती काय म्हणायची, "हे नैसर्गिक आहे, त्याचे वडील शाळेत टीचर आहेत, शिक्षक आहेत." असं तिचं उत्तर असायचं. हुज फादर वॉज अ टीचर? राकेश फादर वॉज अ टीचर. तर मीना असं उत्तर द्यायची. इफ आय सेड, मी जर म्हणाले, मीना, श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी? मी जर मीनाला म्हणाले की श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे, आहे की नाही? मीना वुड बी पेसिमिस्टिक. बघा, तिचं नेहमीचं ठरलेलंच होतं. ती पेसिमिस्टिक असायची, म्हणजे एक्सपेक्टिंग द वर्स्ट, हॅविंग निगेटिव्ह ॲटिट्यूड. तिचा नेहमी निगेटिव्ह ॲटिट्यूड असायचा, नकारात्मक दृष्टिकोन असायचा, निराशावादी दृष्टिकोन असायचा. ती काय म्हणायची, वेन अ पॉन इज यंग ही लुक्स हँडसम. त्यात काय एवढं, जेव्हा लहान घोडा किंवा तट्टू तरुण असतो त्यावेळेस हँडसम दिसतो, सुंदर दिसतो. इट इज अ एज दॅट मॅटर्स. हे वयामुळं आहे, तरुणपणी माणूस सुंदर दिसतो, असं ती म्हणायची. वेट फॉर सम टाइम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. बघा, काही काळानंतर श्वेतासुद्धा कुरूप होईल. अग्नी म्हणजे कुरूप. अशी कुरूप होईल की तुम्ही तिच्यासारखी कुरूप मुलगी पाहणार नाही, असं ती म्हणायची. म्हणजे कौतुक करायची नाही. मीना, इट इज अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर वॉक. बघा, सुधामूर्ती म्हणायच्या, मीना आज की नाही छान दिवस आहे, इट्स ब्युटिफुल डे, आज सुंदर दिवस आहे, लेट्स गो फॉर वॉक, चला आपण जरा फिरून या, फेरफटका मारूया. तिचं लगेच उत्तर काय असायचं बघा, नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. नको, आज खूप ऊन पडलेलं आहे, खूप उष्णता आहे, आणि उष्णतेमुळे मी लगेच दमते. टू गेट टायर्ड म्हणजे दमणे. जर मी खूप चालले तर लगेच दमते, असं ती म्हणायची. बिसाइड्स, याशिवाय ती काय म्हणायची पहा, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ? देर इज नो प्रूफ. कोण म्हणतं चालणं हे आरोग्याला चांगलं असतं? असं काय पुरावा नाही आहे की वॉकिंगमुळं आरोग्य चांगलं राहतं, असं तिचं उत्तर असायचं. म्हणजे बघा, निगेटिव्ह ॲटिट्यूड पेसिमिस्टिक कशी होती मीना. दॅट वॉज मीना. तर अशी मीना होती. शी स्टेड अलोन इन ॲन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तर अशी मीना ही एका अपार्टमेंटमध्ये, सदनिकेमध्ये एकटी राहायची. अलोन म्हणजे एकटी. कारण, ॲज म्हणजे कारण, बिकॉज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. वेअर डिड मीनाज पॅरेंट्स लिव्ह? मीनाज पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. दिल्लीला राहत होती ती, इथं एकटी राहायची. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड had the habit of complaining about anything and everything. आणि ती तिच्या आईवडिलांना एकटी होती. ओनली म्हणजे एकटीच होती. आणि तिला एक सवय होती, हॅबिट ऑफ कंप्लेनिंग. टू कंप्लेन म्हणजे तक्रार करणे. तिला कशाविषयी सुद्धा, एनिथिंग, कुठल्याही गोष्टीविषयी किंवा प्रत्येक गोष्टीविषयी, एव्हरीथिंग, तक्रार करण्याची सवय होती. नॅचरली, नैसर्गिकरित्या, सी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी अँड नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. बघा, आणि त्यामुळं तिला असं तिच्याबरोबर राहावं आनंदाने असं कोण नव्हतं. अँड नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. त्या अशा स्वभावामुळं तिची भेट घ्यावी असं कुणालाही वाटत नव्हतं. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे. एके दिवशी काय झालं, मीनाची बदली
बॉम्बेला झाली. अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि काही दिवसातच आम्ही तिच्याबद्दलचं सगळं विसरून गेलो. मेनी इयर्स लेटर, काही वर्षांनंतर आय फाउंड मायसेल्फ caught in the rain at Bombay's फ्लोरा फाउंटन. बघा, काही दिवसानंतर मी मुंबईला गेले त्यावेळेस कॉट मी अडकले. कुठं? मुंबईमधील फ्लोरा फाउंटन या ठिकाणी मी पावसामुळं अडकले. मी तिथे गेले होते मी फ्लोरा फाउंटनमध्ये. ती खूप पाऊस यायला लागले आणि मी तिथं अडकून पडले. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अम्ब्रेला. आणि खूप पाऊस पडत होता. पोरिंग म्हणजे खूप भयंकर पाऊस पडत होता आणि सुधामूर्तींकडे छत्री नव्हती. हू हॅड नो अम्ब्रेला? सुधामूर्ती हॅड नो अम्ब्रेला. I was standing near Akbara Hills, a popular departmental store. मी त्यामुळं एक जे विविध वस्तू भांडार होतं, अकबरालीज हे जे विविध वस्तू भांडार होतं, असं प्रसिद्ध असं विविध वस्तू भांडार होतं, त्या ठिकाणी मी उभे होते. वेअर वॉज सुधामूर्ती स्टँडिंग? सुधामूर्ती वॉज स्टँडिंग नियर अकबरालीज, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. तिथं का थांबल्या होत्या? वाट पाहत होते. कशाची? की पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. सबसाइड म्हणजे टू शटल डाऊन ऑर स्टॉप. पाऊस थांबण्याची वाट बघत त्या तिथे थांबल्या होत्या. सडनली आय स्पॉटेड मीना. ते थांबले असताना त्यांनी मीनाला पाहिलं. टू स्पॉट म्हणजे टू सी. त्या मीनाला पाहिलं त्यांनी. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. बघा, मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस माझी अशी प्रतिक्रिया होती की पळत जाऊ ह्या पावसात, म्हणजे खूप पडणाऱ्या पावसामध्ये धावत जावं आणि तिला भेटावं. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. आय वॉज अँजियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. बघा, मी तुम्हाला सांगितलं तिला भेटावं त्यासाठी पळत जावं नाही असं वाटलं त्यांना, की त्या ठिकाणून पळून जावं की जेणेकरून आपल्याला ती मीना पाहणार नाही. आय वॉज अँजियस. अँजियस म्हणजे चिंतातूर. टू अवॉइड बीइंग सीन बाय हर म्हणजे तिने आपल्याला पाहू नये या चिंतेमध्ये त्या पडल्या. त्यासाठी त्यांना त्या ठिकाणून पळून जायचं होतं. हॅविंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. सुधामूर्तींना वाटलं तिने जर आपल्याला पाहिलं तर ती तक्रारीचा पाढा चालू करील आणि तिचं ते स्वभावच असा आहे, कंप्लेंट करणे, तक्रार करणे, न संपणाऱ्या तक्रारी ते मांडत राहील, म्हणून पळून जावं असं त्यांना वाटत होतं. हावेवर आय कुड नॉट एस्केप. पण नाही, तसं जमलं नाही. हवं म्हणजे तथापि. पण मी काही तिथून निसटू शकले नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट. मला मी पळून जायच्या आधीच तिने मला पाहिलं होतं आणि मला बरोबर पकडलं होतं. होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. ती माझ्याजवळून तिने माझ्या तिच्या हातात प्रेमाने धरला होता. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चीअरफुल. ती फार उत्साही होती, आनंदी होती. हे
I'm really excited. It is nice to meet old friends. What are you doing here? पहा ती म्हणली, मीना म्हणली, हे मी खूप उत्साहित झाली आहे. आय एम रिअली एक्सायटेड. जुन्या मित्रांना भेटणं किती आनंदी असतं. इट इज नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू सुधामूर्तींना म्हणते, तुम्ही इथं काय करत आहात? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. मी तिला स्पष्ट करून सांगितलं की मी मुंबईमध्ये माझ्या कामासाठी, ऑफिसच्या कामासाठी आलेली आहे, असं मी तिला स्पष्ट करून सांगितलं. देन स्टे विथ मी टू नाईट. मीना म्हटली, मग आज तुम्ही माझ्याकडेच राहा. सी से, लेट्स चॅट. आपण गप्पा मारूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रिशियस अँड डिअर. तुला माहीत आहे का की जुने मित्र आणि जुन्या स्मृती, आठवणी ह्या फार मौल्यवान आणि विरळ असतात. आय कुडंट बिलीव्ह इट. मीना अशी बोलते याच्यावर माझा विश्वासच बसला नाही. वॉज दिस रिअली मीना? मला आश्चर्य वाटलं, ही खरंच मीना आहे का? तक्रार करणारी, निगेटिव्ह बोलणारी. आय पिंच मायसेल्फ. मी स्वतःला चिमटा घेतला. हार्ड, अगदी जोरात चिमटा घेतला. टू बी शुअर इट वॉजंट ड्रीम. अरे आपण स्वप्नात तर नाही ना. हे जाणून घेण्यासाठी मी स्वतःला चिमटा घेतला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. पण खरोखरच मीना ही माझ्यासमोर उभी होती, तिथे उभी होती. राईट इन फ्रंट ऑफ मी. इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर, अगदी माझ्यासमोर उभी होती. स्क्वीजिंग माय हँड. आणि ती काय करत होती? माझा हात अगदी प्रेमाने दाबत होती. स्माइलिंग, गालातल्या गालात हसत होती. अँड येस, शी डीड लुक हॅपी. आणि ती आनंदी दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बंगलोर. बघा, ती 3 वर्षामध्ये बंगलोरमध्ये होती. आय हॅड नेव्हर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. बंगलोरमध्ये असताना अशी हसणारी मीना मी ती कधीही पाहिलेली नव्हती. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास. मी तिच्याकडे पाहिलं की तिच्या डोक्यातील काही केस हे करड्या रंगाचे झालेले मला दिसले. आणि माझ्या लक्षात आलं की बरीचशी वर्ष निघून गेलेली आहेत. मी तिचं थोडं वय झालेलं आहे. देअर वेअर फ्यू व्रिंकल्स इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या सुद्धा पडलेल्या होत्या. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. पण सत्य होतं की ती इथून मागं कधीही इतकी सुंदर, आकर्षक अशी दिसत नव्हती. त्याचं कारण की तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. त्यामुळं तिच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली मला जाणवली. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. शेवटी मी तिला म्हटलं की मीना, मी आज रात्री तुझ्याकडे राहू शकत नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मला एका ठिकाणी जेवायला जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय शॅल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. मी तुला वचन देते की तू मला तुझं कार्ड दे, मी तुझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहील. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड
डिसअपॉइंटेड. काही क्षण मीना आहे ना नाराज वाटली. लेट्स गो अँड हॅव टी ॲटलिस्ट, शी इन्सिस्टेड. आणि तिने जोर केला की ठीक आहे, तर आपण कमीत कमी चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स बोरिंग. अगं मीना, पण पाऊस किती पडतोय बघ ना, खूप पाऊस पडतोय. सो व्हॉट, वी शॅल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. ठीक आहे ना, पाऊस जरी पडत असला तरी आपण काय करूया, एक नवीन छत्री विकत घेऊया आणि आपण ग्रँड हॉटेलमध्ये जाऊया आणि चहा घेऊया. वी वोंट गेट अ टॅक्सी इन धिस रेन, आय ग्रंबल्ड. बघा, मी तक्रार केली. टू ग्रंबल म्हणजे तक्रार करणे, कंप्लेन. अगं पण आपल्याला टॅक्सी मिळणार नाही इथं या पावसामध्ये. तर मीना काय म्हटली, सो वॉट, मग काय झालं, वी शॅल वॉक, आपण चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज. अरे तीच का मीना जी तक्रार करायची, राकेशविषयी कशी बोलली, तीच मीना आहे काही, मला जी माहिती होती ती. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. आज ती कसल्याही प्रकारची जुळवाजुळव करून घ्यायला तयार आहे. म्हणजे कोणत्याही अडचणीवर मात करायला तयार आहे. कुठलीही तक्रार न करता ती तयार होत आहे. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. ड्रेंच म्हणजे कम्प्लिटली वेट, पूर्ण भिजलेलो. आम्ही त्या हॉटेलला पोचलो. वेअर डिड मीना अँड सुधा मूर्ती रीच? मीना अँड सुधा मूर्ती रीच द ग्रँड हॉटेल. By then, the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Mina I had known. पहा, त्यानंतर माझ्या मनामध्ये एकच विचार होता. थॉट म्हणजे विचार, माइंड म्हणजे मन. टू फाइंड आउट म्हणजे शोधून काढणे, की हा बदल कुणी घडून आणला, हू ऑर व्हॉट हॅड, आणि कोणत्या गोष्टीनं हा बदल तिच्यामध्ये घडून आलेला आहे. ही पेस्टिमिस्टिक मीना, निराशावादी मीना इतकी बदलली आहे, हा कोणामुळे आणि कशामुळे बदल घडून आहे हे जाणून घ्यायची मला इच्छा होती. मीना आय हॅड नोन. मी पाहिलेली मीना आणि आत्ताची मीना यामध्ये खूप फरक आहे. आय वॉज क्वाईट क्युरियस. मी त्याबद्दल फार जिज्ञासू झाली होती. मला जाणून घ्यायचं होतं की बाबा ही सदा दुःखी मीना एवढी आनंदी कशी काय झाली, एवढी ॲडजस्टमेंट करणारी कशी काय झाली. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो? मी मीनाला विचारलं, आहे का कोण एखादा असा राजपुत्र, आकर्षक, हँडसम, की ज्याने तुझ्या जीवनामध्ये हा बदल घडवून आणला आहे? असा एखादा कोण राजपुत्र आहे का? मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. माझ्या प्रश्नानं मीना आश्चर्यचकित झाली. नो, देर इजंट एनीवन लाईक दॅट, शी सेड. नाही, तसं काही नाही, असं काही कोणी नाही, ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड. मी विचारलं, मग हे काय तुझ्यामध्ये हा जेवढा उत्साह आहे याचं गुपित काय आहे, एवढी आनंदी आहेस याचं गुपित काय आहे? लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. हे तेंडुलकर एखाद्या वस्तूची, खाद्यपदार्थाची जाहिरातीमध्ये उल्लेख करतो की हे खा म्हणजे तुम्हाला ऊर्जा येईल, त्याप्रमाणे तुझं काय सिक्रेट आहे ऊर्जा येण्याचं? सी स्माइल्ड. ती हसली. अ बेगर चेंज माय लाईफ. ती काय म्हटली,
एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदललं. आय वॉज ॲब्सोल्युटली dumbfounded and she could see it. मी अक्षरशः अवाक झाली होती. सरप्राईज, माझी बोबडी वळ. अँड शी कुड सी इट, आणि ही माझा अवाक झालेली अवस्था, आश्चर्याने अवाक झालेली अवस्था तिने माझी पाहिली. येस बेगर, हो हो भिकाऱ्यानेच. शी रिपीटेड, तिने पुन्हा उच्चार केला. ॲज इफ टू रिअश्युअर मी, मला खात्री व्हावी. रिअश्युअर म्हणजे खात्री करून देणे. मला खात्री होऊन पुन्हा ती म्हटली की भिकाऱ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये बदल घडला, असं ती म्हणा. आणि मग तिने सांगायला सुरुवात केली. शी वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5-year-old ग्रँडडॉटर. आता मी ना कोणत्या घटनेमुळं तिच्या जीवनामध्ये चांगला बदल झाला हे सांगत आहे. तो जो भिकारी होता तो म्हातारा होता आणि तो माझ्या घरासमोर त्याच्या 5 वर्षाच्या नातीबरोबर राहत असे. ॲज यू नो, आय वॉज अ क्रोनिक पेसिमिस्ट. तुला माहिती आहे, क्रोनिक म्हणजे एक्स्ट्रीम, अत्यंत निराशावादी, सदादुखी बाई होते. आय यूज टू गिव्ह माय लिप ओव्हर्स टू धिस बेगर एव्हरी डे. आणि मी काय करायचे, माझ्याकडे जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे, उरलेलं अन्न आहे, ते काय करायचे, मी त्याला द्यायचे नेऊन, दररोज द्यायचे. आय नेवर स्पोक टू हिम, मी त्याच्याशी कधी बोलले नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी, तोही माझ्याशी कधी बोलला नाही. वन मान्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. एका पावसाळ्याच्या दिवशी मी माझ्या बेडरूममधील खिडकीतून बाहेर पाहिलं आणि पावसाला शाप द्यायला सुरुवात केली. आय डोंट नो व्हाय आय डीड दॅट, बिकॉज आय वॉजंट इव्हन गेटिंग वेट. मी असं का केलं मला माहीत नाही, परंतु मी काय भिजलेली वगैरे नव्हती, मी घरातच होते. तरी पण मी पावसाला दोष देत होती, शाप देत होती. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लिप ओव्हर्स. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या घरात जे अन्न शिल्लक होतं ते अन्न मी त्या भिकाऱ्याला देऊ शकले नाही. दे वेंट हंग्री, ते बिचारे भुकेलेले राहिले. आय एम शुअर, मला खात्री आहे त्या दिवशी ते नक्की उपाशी राहिलेले असणार. हावेवर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. पण माझ्या खिडकीतून मी जे पाहिलं ना त्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. मी त्यांना काही खायला दिलं नव्हतं तरी, इतका जोरात पाऊस पडत होता तरी तो भिकारी आणि त्याची ती छोटी नात ते रोडवर खेळत होते. Where the beggar and the young girl playing? The beggar and the young girl were playing on the road. का? Because there was no traffic. पावसामुळे एवढं काय वाहतूक नव्हती. They were laughing. ते खेळत असताना हसत होते. क्लॅपिंग, टाळ्या वाजवत होते. अँड स्क्रीमिंग जॉयसली, आनंदाने किंकाळत होते, ओरडत होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज, जसे काही ते स्वर्गामध्येच आहेत. पॅराडाईज म्हणजे हेवन.
अशा स्थितीमध्ये ते आनंद लुटत होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. त्यांच्या दृष्टीनं भूक आणि पाऊस ह्या गोष्टी काही नव्हत्या. ते खूप आनंदी होते. दे वेअर टोटली ड्रेंच्ड. पूर्णपणे भिजलेले होते. अँड टोटली हॅपी. आणि नुसते भिजले नव्हते, खूप आनंदी होते, पूर्णपणे आनंदी होते. आय एन्व्हीड देअर जेस्ट फॉर लाईफ. आणि हा त्यांचा आनंद पाहून माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. एन्व्ही म्हणजे द्वेष करणे. जेस्ट म्हणजे काय? ग्रेट एन्जॉयमेंट ऑर एन्थुझियाझम. उत्साह, खूप आनंद. ते जे जीवनामध्ये ते आनंद लुटत होते त्याबद्दल माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल मत्सर निर्माण झाला, की अरे पोटात अन्न नाही, वरून पाऊस पडतो, तर ही किती आनंदी आहे. त्याने आपण घरामध्ये कधी नेवाऱ्याला आहोत, जे चांगलं पोट भरलेलं आहे, तरी आपण दुःखी आहोत. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. तो जो प्रसंग पाहिला त्याने मी माझं आत्मचिंतन केलं, माझ्या स्वतःच्या जीवनाचा विचार केला. तो प्रसंगाने मला विचार करायला लावला. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स. माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे सगळी सुखसुविधा आहे. फॅन आहे, फ्रीज आहे, हीटर आहे, गाद्या आहेत, टी व्ही आहे, सगळं आहे, खायला अन्न आहे. नन ऑफ विच दे हॅड. आय हॅव की त्यांच्याकडे काहीच नाही. दे हॅव नथिंग. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल, ॲसेट्स. पण त्यांच्याकडे जीवनामध्ये जे असायला हवं ते आहे. इथं ॲसेट्स म्हणजे अ युजफुल अँड व्हॅल्युएबल थिंग. उपयोगी आणि अत्यंत मौल्यवान गोष्ट, ते म्हणजे मानसिक समाधान. ती त्यांच्याकडे आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. वन विच आय लॅक्ड. आणि तेच माझ्याकडे नाही. लॅक म्हणजे उणीव असणे. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. या ठिकाणी छान अशी फिलॉसॉफी सांगितलेली आहे. दे न्यू हाऊ टू बी हॅपी लाईफ ॲज इट वॉज. त्यांना माहिती होतं की जीवनामध्ये जे आहे त्यामध्ये कसं आनंदी राहायचं हे त्यांना माहिती होतं. आय फेल्ट असेम ऑफ मायसेल्फ. मला माझ्या स्वतःची लाज वाटली. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. एवढंच काय, एवढा बदल झाला मला की मी माझ्याकडे काय आहे, काय होतं आणि काय नव्हतं याची यादी तयार करायला सुरुवात केली. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. माझ्या लक्षात आलं की आपण खूप नशीबवान आहोत. आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, कल्पना करण्यापेक्षाही जास्त आहेत. That day I decided to change my attitude towards life, using the beggar as my role model. तेव्हापासून मी ठरवलं की आपण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आणि या भिकाऱ्याला आपलं रोल मॉडेल, आदर्श व्यक्ती समजायचं, की त्याच्याकडे काही नसताना तो किती आनंदी आहे, तो जीवनाचा आनंद घेत आहे आणि आपण सगळं असूनसुद्धा दुःखी आहोत. तर हा दृष्टिकोन आपण बदलायचा आणि जीवन जगायचं, असं मीनाने ठरवलं. आफ्टर अ लाँग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लाँग इट हॅड टेकन हर टू चेंज. त्यानंतर खूप वेळ गेला. नंतर मी मीनाला विचारलं, हा बदल घडून यायला किती वेळ लागला? Once this realization down म्हणजे began to realize.
जेव्हा मला हे जाणवायला लागलं, शी सेड, इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. हा बदल घडवायला जवळजवळ मला 2 वर्ष लागली. नाऊ नथिंग मॅटर्स. आता मी जी पहिली मीना होती तशी राहिली नाही. माझ्या मनावर कुठल्याही गोष्टीचा असा वाईट परिणाम असा होत नाही. आय एम ऑलवेज हॅपी. मी आता नेहमी आनंदी आहे. आय फाइंड हॅपीनेस इज एव्हरी स्मॉल थिंग इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. आणि मी माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यापासून मला आता अगदी लहान गोष्टींमध्ये, लहान प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आनंद सापडतो. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? तो जो बेगर आहे, त्या गुरुला ज्यांनी तुझ्या जीवनाचं दृष्टिकोन बदलला, त्या गुरुला काय तू गुरुदक्षिणा दिलीस का, असं मी विचारलं. नो, अनफॉर्च्युनेटली नाही. दुर्दैवानं काय झालं, बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्स, ह्या सगळ्या गोष्टी मला समजून येतोपर्यंत ही वॉज डेड. तो बिचारा भिकारी मरून गेला होता. परंतु बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. परंतु मी काय केलं, जरी तो भिकारी मरून गेला होता, मी त्याला काही गुरुदक्षिणा देऊ शकले नाही, तरी मी त्याची जी नात होती छोटी, तिची वसतिगृहातील शाळेची सगळी जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. आणि त्या भिकाऱ्याचा एक आदर राखण्यासाठी, त्याला आदर देण्यासाठी मी त्याच्या नातीची सगळी जबाबदारी मी उचललेली आहे. आणि ती आता वसतिगृहामध्ये छानसं शिक्षण घेत आहे. या ठिकाणी धडा संपतो. अशा पद्धतीनं सुधामूर्तींनं एक छानसा प्रसंग सांगून माणसाने जीवनाकडे कसे पाहावे आणि आपण आपले जीवन कसे जगावे हे सांगितलेले आहे. म्हणजे वी शुड बी ऑप्टिमिस्टिक इन आवर लाईफ, असं सुधीमूर्तींना म्हणायचं आहे. तर तुम्हा सर्वांनी हा माझा व्हिडिओ पाहिला, ऐकला, हा धडा समजून घेतला, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा. माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.